नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला माहीत आहे का की एखाद्या व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न करणं हीच तिला आठवणी जिवंत ठेवण्याची तुमची सर्वात मोठी चूक असते. आपण जितकं म्हणतो की मला आता त्याचा विचार करायचा नाही, तितकाच तो चेहरा अधिक ठळकपणे समोर येतो. कल्पना करा, अंधार पडला आहे, घर शांत आहे आणि तुम्ही अंथरुणावर पडून आहात. डोळे मिटले की शांत झोप यावी म्हणून, पण तुमच्या बंद पापण्यांआड एक सिनेमा सुरू होतो. हा सिनेमा तुमच्या भूतकाळाचा आहे. त्यामध्ये एक चेहरा आहे, काही जुने संवाद आहेत आणि काही अशा आठवणी आहेत ज्या तुम्ही आता फक्त जखमा झाल्या आहेत. तुम्ही स्वतःला 1000 वेळा बचावलंय की ती व्यक्ती आता माझ्या आयुष्यात नाही, तिने तिची स्वतःची वेगळी वाट निवडली आहे. मग मी का अजूनही तिथेच अडकलोय? हा प्रश्न जेव्हा तुम्हाला पडतो तेव्हा तुम्हाला स्वतःचा राग येतो. कधी हतबल होऊन रडू येतं, तर कधी असं वाटतं की आपलं डोकं पूर्णपणे सुन्न झालंय. पण मित्रांनो, ही अवस्था म्हणजे तुमचं वेड नाही, तर हे तुमच्या आत सुरू असलेल्या एका फार मोठ्या मानसिक युद्धाचं लक्षण आहे. एखादी व्यक्ती डोक्यातून न जाणं यामागे तुमच्या मेंदूची एक अत्यंत जटिल रचना आणि काही न सुटलेली वैज्ञानिक कोडी दडलेली आहेत. आज आपण या प्रवासात अशा एका वळणावर जाणार आहोत, जिथे तुम्हाला समजेल की तुमचं मन तुम्हाला नेमक्या कोणत्या अदृश्य सापळ्यात अडकवतंय. कदाचित तुम्ही ज्याला प्रेम समजताय तो फक्त तुमच्या मेंदूने रचलेला एक रासायनिक सापळा असू शकतो. हा संपूर्ण संवाद शेवटपर्यंत ऐकणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील त्या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळवणं आहे, जो तुम्हाला कित्येक रात्रींपासून शांत झोपू देत नाही. तयार आहात या गुंत्यातून बाहेर पडायला? या प्रवासाची सुरुवात होते एका सायकोलॉजिकल टर्मपासून. मानसशास्त्रात एक अतिशय प्रसिद्ध संज्ञा आहे, जिला झायगार्निक इफेक्ट असं म्हणतात. आपला मेंदू हा एका प्रचंड मोठ्या लायब्ररीसारखा असतो. जेव्हा एखादं काम पूर्ण होतं, तेव्हा मेंदू त्या फाईलवर पूर्ण असा शिक्का मारतो आणि ती कपाटात व्यवस्थित ठेवून देतो. पण जेव्हा एखादं नातं अर्धवट तुटतं, जेव्हा काही संवाद बोलायचे राहून जातात, किंवा जेव्हा तुम्हाला हेच कळत नाही की नक्की काय चुकलं, तेव्हा मेंदू ती फाईल उघडीच ठेवतो. त्याला क्लोजर मिळालेलं नसतं. तुम्हाला वाटतं की तुम्ही त्या व्यक्तीला आठवताय, पण खरं तर तुमचा मेंदू त्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टीचा शेवट शोधत असतो. तुम्हाला असं वाटतं की जर एकदाच शेवटचं बोलणं झालं असतं तर ही अस्वस्थता नसती. पण लक्षात ठेवा, कधीकधी उत्तर न मिळणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून मनातील त्या प्रकरणावर पूर्णविराम ओढत नाही, तोपर्यंत तुमचा मेंदू त्याच जुन्या आठवणींच्या चक्रात अडकून राहील. हा अपूर्णतेचा भावच तुम्हाला त्या व्यक्तीच्या कल्पनेत कैद करून ठेवतो. पण हा खेळ फक्त विचारांचा नाही, तर तो रसायनांचा सुद्धा आहे. या मानसिक गुंत्याला जर थोडं वैज्ञानिक परिणाम दिलं, तर प्रेमात असणं किंवा कोणाशी तरी भावनिकरित्या जोडलेलं असणं हे विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर एक रासायनिक नशा आहे. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या सोबत असता, तेव्हा तुमच्या मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीम डोपामाइन नावाचं रसायन सोडत असतं. हे तेच रसायन आहे जे जुगार खेळताना किंवा अंमली पदार्थाचं सेवन करताना मिळतं. जेव्हा ती व्यक्ती निघून जाते, तेव्हा तुमच्या मेंदूला त्या रसायनाचा डोस मिळणं अचानक बंद होतं. आता तुमचा मेंदू त्या व्यक्तीला मिस करत नाहीये, तर तो त्या डोपामाइन रशला मिस करतोय. ही एखाद्या व्यसनाधीन माणसाची नशा सुटताना होणारी तडफड आहे. तुम्ही त्यांचे जुने फोटो पाहता, त्यांचे जुने चॅट्स वाचता किंवा त्यांच्या सोशल मीडियावर जाऊन डोकावता, तेव्हा तुमच्या मेंदूला त्या नशेचा एक छोटासा थेंब मिळतो. तुम्हाला वाटतं की हे प्रेम आहे, पण सायकोलॉजिकली हे फक्त विथड्रॉल सिस्टम्स आहेत. जोपर्यंत तुम्ही हे मान्य करत नाही की तुम्ही एका नशेच्या विळख्यात आहात, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीच्या आठवणीतून स्वतःला डिटॉक्स करू शकणार नाही. आजच्या युगात ही नशा अधिक घातक ठरते का? कारण आपल्याला हातात असलेल्या स्मार्टफोन्समुळे पूर्वी एखादी व्यक्ती गेली की तिचा पत्ता सापडायचा नाही, पण आज ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर नसली तरी तुमच्या स्क्रीनवर असते. याला डिजिटल हंटिंग म्हणतात. तुम्ही रात्री 2 वाजता उठून त्यांचं लास्ट सीन चेक करता, त्यांनी कोणाची स्टोरी लाईक केली हे पाहता, किंवा त्यांनी नवीन फोटो कोणासोबत टाकलाय हे शोधता.
प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्यांचं प्रोफाईल पाहता तेव्हा तुमच्या मेंदूला एक सिग्नल मिळतो की ही व्यक्ती अजूनही तुमच्या आयुष्याचा भाग आहे. प्रत्येक वेळी त्यांचं प्रोफाईल पाहणं म्हणजे भरत आलेल्या जखमेवरची खपली स्वतःहून काढण्यासारखं आहे. जोपर्यंत तुम्ही हे डिजिटल अंतर राखत नाही तोपर्यंत तुमच्या मनाला त्या व्यक्तीच्या जाण्याची वास्तवता स्वीकारणं कठीण होईल. अनेकदा आपण त्या व्यक्तीला विसरू शकत नाही कारण आपलं मन आपल्याला युरोफोरिक रिकॉलच्या जाळ्यात अडकवतं. जेव्हा आपण कोणाच्या आठवणीत अडकतो तेव्हा आपलं मन एक मोठा धक्का आपल्याशीच खेळतं. आपण त्या व्यक्तीच्या सर्व चुका, त्या व्यक्तीने आपल्याला दिलेला अपमान आणि नात्यातले ते रडवणारे क्षण सोयीस्करपणे पुसून टाकतो. आपल्याला फक्त त्या व्यक्तीचं सुंदर हसणं, त्यांनी केलेली मदत आणि ते काही सुवर्ण क्षणच आठवतात. आपण त्या व्यक्तीची एक परफेक्ट प्रतिमा मनात कोरतो. प्रत्यक्षात तो माणूस कदाचित खूप स्वार्थी असेल, कदाचित त्याने तुमचा आदर केला नसेल, पण तुमच्या आठवणींच्या जगात तो एक देवदूत बनलेला असतो. तुम्ही त्या खऱ्या माणसाच्या प्रेमात नसता, तर तुम्ही तुमच्या कल्पनेत बनवलेल्या त्या मूर्तीच्या प्रेमात असता. जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्या सर्व मानवी त्रुटींसह, त्याच्या सर्व दोषांसह पाहत नाही, तोपर्यंत तिचं ओझं तुमच्या मनावरून उतरणार नाही. एकदा शांतपणे विचार करा, ती व्यक्ती खरोखर इतकी चांगली होती का, की तुम्ही फक्त चांगलंच बघायचा प्रयत्न करताय? या साऱ्या प्रवासात एक गोष्ट आपण नेहमी विसरतो, ती म्हणजे आपलं स्वतःचं अस्तित्व. अनेकदा आपण त्या व्यक्तीला विसरू शकत नाही कारण आपण आपलं संपूर्ण अस्तित्वच त्या व्यक्तीवर गहाण ठेवलेलं असतं. याला लॉस्ट सेन्स ऑफ सेल्फ म्हणतात. नात्यात असताना आपण मीकडून आम्हीकडे जातो हे कळतही नाही. आपली सुखं, आपली स्वप्न, अगदी आपली छोटी छोटी आवडसुद्धा समोरच्याच्या पसंतीनुसार बदलली जाते. मग जेव्हा ती व्यक्ती जाते तेव्हा आपल्याला फक्त ती व्यक्ती गेल्याचं दुःख होत नाही, तर आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्वच हरवल्यासारखं वाटतं. आरशात पाहिल्यावर आपल्याला आपला चेहरा अनोळखी वाटू लागतो. आयुष्यात आलेलं हे रिकामपण भरण्यासाठी आपलं मन त्या व्यक्तीच्या आठवणींचा आधार घेतं. कारण त्या आठवणी दुःखदायक असल्या तरी त्या परिचयाच्या असतात. नवीन आयुष्याची भीती वाटते म्हणून आपण जुन्या वेदनांमध्येच घर करून राहतो. जर तुमच्याकडे स्वतःचं असं कोणतंही ध्येय नसेल, स्वतःची अशी कोणतीही ओळख नसेल, तर तुमचं मन त्या व्यक्तीच्या आठवणींचं क्रीडांगण बनत राहील. येथे एक वेगळा पैलू लक्षात घेण्यासारखा आहे, ज्याला आपण फॅन्टम लिंब इफेक्ट म्हणू शकतो. ज्याप्रमाणे अपघातात एखादा अवयव गमावल्यानंतरही तिथे वेदना जाणवत राहतात, तसंच काहीसं नात्याचं असतं. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर जाते, पण तिच्या आठवणींची जागा मात्र कायम राहते. मेंदूला अजूनही वाटत असतं की ती व्यक्ती तिथेच आहे आणि म्हणूनच ती भावनिक पोकळी तुम्हाला सतत अस्वस्थ करते. ही अदृश्य वेदना थांबवायची असेल तर त्या रिकाम्या जागेत आता स्वतःच्या आनंदाचे रंग भरायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल तेव्हाच ही जखम खऱ्या अर्थाने भरून जाईल. आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया जो कदाचित तुम्हाला थोडा कठोर वाटेल. तो म्हणजे दुखावला गेलेला इगो. अनेकदा आपण त्या व्यक्तीला आठवत नाही, तर आपल्याला नाकारलं गेलंय ही भावना आपल्याला शांत बसू देत नाही. मी इतका चांगला असताना त्याने मला कसं काय सोडलं, किंवा तिने माझ्या जागी दुसऱ्या कोणाला तरी कसं निवडलं. हे विचार प्रेमाचे नसून तुमच्या दुखावलेल्या अहंकाराचे असतात. तुम्हाला ती व्यक्ती परत हवी नसते, तर तुम्हाला स्वतःला पुन्हा एकदा जिंकलेलं पाहायचं असतं. तुम्हाला असं वाटतं की जर ती व्यक्ती पुन्हा आली तरच माझं महत्त्व सिद्ध होईल. हे सायकोलॉजिकल ट्रॅप आहे. तुमचं मूल्य हे दुसऱ्याच्या निवडीवर अवलंबून नसतं. जोपर्यंत तुम्ही तुमच्या इगोला शांत करत नाही आणि हे मान्य करत नाही की प्रत्येकाला आपली वाट निवडण्याचा अधिकार आहे, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीच्या आठवणींच्या साखळदंडात अडकून राहाल. या सर्व प्रवासात स्वीकार ही सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे. आपण त्या व्यक्तीला विसरण्याचा प्रयत्न करतो, पण विसरणं ही एक निष्क्रिय प्रक्रिया आहे. तुम्ही जितका विसरण्याचा प्रयत्न कराल तितकं त्या व्यक्तीचं नाव तुमच्या डोक्यात कोरलं जाईल. समजा मी तुम्हाला सांगितलं की पुढचे 5 मिनिटं पांढऱ्या हत्तीचा विचार करू नका,
तर तुमच्या डोक्यात फक्त पांढरा हत्तीच येईल. विसरण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्या व्यक्तीला अजून जास्त महत्त्व देणं आहे. त्याऐवजी हे मान्य करा की ती व्यक्ती तुमच्या आयुष्याचा एक भाग होती. तिने तुम्हाला काहीतरी शिकवलं आणि आता तिचा काळ संपला आहे. आठवणी येणं हे मानवी आहे, पण त्या आठवणींमुळे तुमचं आजचं आयुष्य उद्ध्वस्त करणं हा गुन्हा आहे. स्वतःला सांगा की हो, मला तिची आठवण येते, पण आता माझं आयुष्य पुढे गेलंय. जेव्हा तुम्ही आठवणींशी लढणं थांबवता, तेव्हा त्या आठवणी हळूहळू फिकट होऊ लागतात. शेवटी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी ब्रेन रिवायरिंग करणं खूप गरजेचं आहे. तुमच्या मेंदूला नवीन सवयी लावा. ज्या गोष्टी तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण करून देतात, त्यापासून जाणीवपूर्वक दूर राहा. सोशल मीडियावर त्यांना स्टॉक करणं थांबवा. कारण प्रत्येक वेळी तुम्ही त्यांचं प्रोफाईल पाहता, तेव्हा तुम्ही तुमच्या जखमेवरची खपली काढत असता. नवीन काहीतरी शिका, प्रवासाला जा, व्यायाम करा. व्यायामामुळे शरीरात एंडोर्फिन तयार होतं, जे नैसर्गिकरित्या ताण कमी करतं. स्वतःला इतकं व्यस्त करा की तुमच्याकडे कोणाचंही दुःख साजरी करण्यासाठी वेळ उरणार नाही. आयुष्यात नवीन माणसं येतील, नवीन संधी मिळतील. फक्त तुम्हाला तुमच्या मनाचं दार उघडं ठेवावं लागेल. तुम्ही एका अशा व्यक्तीसाठी रडत आहात, जिला तुमची पर्वा नाही, तर मग तुम्ही स्वतःची पर्वा का करत नाही? आयुष्य हे एखाद्या वाहत्या नदीसारखं आहे. वाटेत काही दगडं येतात, काही वेळा पाणी साचतं, पण नदी कधीच थांबत नाही. तसंच तुमचं आयुष्य आहे. एखादी व्यक्ती गेली म्हणजे आयुष्य संपलं असं नाही, तर एका अध्यायाचा शेवट झाला आहे. आता नवीन अध्याय लिहिण्याचा वेळ आली आहे. ही मास्टर स्क्रिप्ट तुमच्या हातात आहे. त्याचे लेखक तुम्ही आहात. भूतकाळातील शाईने भविष्य खराब करू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि हे समजून घ्या की तुमच्या अस्तित्वाचा प्रकाश दुसऱ्या कोणाच्या येण्या-जाण्यावर अवलंबून नाही. तुम्ही स्वतःमध्ये एक संपूर्ण विश्व आहात. तुम्हाला कदाचित वाटेल की हे सांगणं सोपं आहे, पण करणं कठीण आहे. हो, हे खरं आहे. कोणतीही जखम एका रात्रीत भरत नाही. पण जर तुम्ही दररोज ती जखम टोकरत राहिलात, तर ती कधीच भरणार नाही. आपण त्या माणसाला आठवतो, कारण आपल्याला वाटतं की त्या माणसाशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे. पण एकदा मागे वळून पहा. त्या माणसाच्या येण्याआधी सुद्धा तुम्ही जगत होता, हसत होता आणि खुश होता. मग आता का नाही? तुमचं हसू हे दुसऱ्याच्या परवानगीवर अवलंबून नसावं. ज्या माणसाला तुमची किंमत कळली आहे, त्याच्यासाठी अश्रू ढाळणं म्हणजे स्वतःच्या आत्मसन्मानाचा बळी देणं आहे. या जाळ्यातून बाहेर पडण्याची आणखी एक पद्धत म्हणजे डिस्टन्सिंग. शारीरिक अंतरापेक्षा मानसिक अंतर महत्त्वाचं असतं. जेव्हा त्या व्यक्तीची आठवण येते, तेव्हा स्वतःला विचारा की ही आठवण मला काय देते? सुख की दुःख? जर ती आठवण फक्त वेदना देत असेल, तर त्या विचाराला तिथेच पूर्णविराम द्या. स्वतःला सांगा की माझ्याकडे विचार करण्यासाठी यापेक्षा खूप चांगल्या गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला पुन्हा हे बजावता, तेव्हा मेंदू त्या व्यक्तीला महत्त्वहीन ठरवायला सुरुवात करतो. आणि एकदा का मेंदूने एखाद्या गोष्टीला महत्त्वहीन ठरवलं, की मग ती गोष्ट तुमच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. तुमच्या आयुष्याची गाडी तुमच्या हातात आहे. जर तुम्ही ड्रायव्हर सीटवर बसला असाल आणि सतत मागच्या आरशात पाहत असाल, तर तुमचा अपघात होणं निश्चित आहे. मागे पाहणं गरजेचं असतं, पण फक्त शिकण्यासाठी. तिथेच अडकून राहण्यासाठी नाही. समोरचा रस्ता खूप सुंदर आहे. तिथे नवीन माणसं तुमची वाट पाहत आहेत. नवीन संधी तुमचं स्वागत करायला तयार आहे. फक्त तुमची नजर त्या मागच्या आरशावरून हटवून समोरच्या रस्त्यावर स्थिर करा. आजचा हा संवाद तुम्हाला तुमच्या मनातील त्या गोंधळाची कारणं शोधायला मदत करेल, अशी मला खात्री आहे. हे सर्व मुद्दे समजून घेतल्यावर तुम्हाला जाणवेल की अडचण त्या व्यक्तीमध्ये नाही, तर तुमच्या मनाच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे. एकदा का तुम्ही ही पद्धत बदलली, की त्या व्यक्तीचं ओझं तुमच्या मनावरून आपोआप हलकं येईल. जर तुम्हाला हा विषय मनापासून स्पर्श करून गेला असेल, तर तो अशा मित्रांसोबत शेअर करा, जे अशाच परिस्थितीतून जात आहेत. तुमचे अनुभव सांगा, कारण तुमचे शब्द कोणासाठी तरी आशेचा किरण ठरू शकतात. स्वतःला एक वचन द्या, आजपासून मी कोणाच्या आठवणीत जगणार नाही, तर मी माझ्या स्वप्नांसाठी जगेन.
कारण तुम्ही तुमचं सर्वोत्तम आयुष्य जगणं हीच त्या व्यक्तीला दिलेली सर्वात मोठी चपराक असेल. पुन्हा भेटूया अशाच एका सकारात्मक आणि प्रेरणादायी विषयावर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि स्वस्थ राहा.